हे बा तुमचं माझं प्रारब्ध आहे. हे गायक रविदास महाराज गायक आहे, संकेत महाराज वादक आहे, यांचं प्रारब्ध बदललं, हे चांगले स्टेजला गेले. तुमच्या मुलीचं उद्या प्रारब्ध फिरलं, उत्तम मध्यम प्रारब्ध असेल तर ती रोजाने जाऊ शकते. पण तेच प्रारब्ध जर पुढे बदलले तर तिच्या घरी रोजाने बाहेर येऊ शकतात ना. याच्यात त्याचं तुम्ही असं काय, तुमची पोरगी उद्या झोपडीमध्ये दिली, बिचारी पाष्टाच्या घरात राहते, प्रारब्ध बदललं, कांद्याचा डाव लागला, गपक्यात स्लॅब पडला, मग तू भावबंधाला देशील का? प्रारब्ध आहे. हा तो प्रारब्धात तुझ्या पोरीचं चांगलं होतं, 20 गुंठे इकून तो नोकरीवाल्याला पोरगी दिली, ते सापडलं भ्रष्टाचारात, तांबड्यात घरी आलं, तेच लोकांच्या खांड्या करायला लागलं. प्रारब्ध आहे ना. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय टेकवला नव्हता महाराज, पण ती पोरगी सुद्धा बापासमोर वनवासाला निघली, वलकले नेसून. जनक शब्द बोलला नाही, पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईल. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? Download ShareChat.